जिले खतरनाक आहे. रातच्या 1:30 वाजता म्हणे तू येणी लंबी कशी काय झाली. मी म्हटलं तुले काय करायला लागते एवढ्या रातच्यानं. शांती आवला लावला अशिन तिनं जपन आणि अजून आवाज वाढवला म्हणे सांग तू येणी एवढी लंबी कशी काय झाली. म्हटलं जाऊ दे आपल्याला सकाळी जावं लागते. त्यानं अजून आवाज वाढवला. आमच्या अकोला जिल्ह्यात एक शब्द आहे बोहार तोंड्या. तुम्हाला माहित आहे बोहार तोंड्या. बोहार तोंड्या म्हणजे ज्याचं तोंड पाहिलं की चांगलं काम बिघडून जाते. काही काही कीर्तनात येऊन मोठ्या हरकी जाणं बसते. पण चांगलं कीर्तन करा का खराब कीर्तन करा असं फोकटचे डोळे करून पाहिजे. फक्त हसत नाही डोलत नाही हालत नाही. असं वाटते कीर्तन बंद करा फेटा काढून ठेवा पाठीवर फवाऱ्याचं पंप घ्या असा फवारा मारा. ज्याचं तोंड पाहिलं की माणसाची बुद्धी काम करत नाही त्याला बोहार तोंड्या म्हणते. मग 3-4 खेळ आवाज दिला त्यानं. चौथ्यांदा तर एवढा आवाज वाढवला म्हणे सांगत का नाही तू येणी एवढी लंबी कशी काय झाली. आमच्या अकोला जिल्ह्यातले बैठीनं त्याच्यापेक्षा मोठ्यानं आवाज काढला म्हणे बोहार तोंड्यो ते माई येणी नोय आपल्या म्हशीचं शापूट पाय. मग सकम दिवस निघाल्यावर मला समजलं काही घर समजून म्हशीच्या गोठ्यात गेलतो आणि बायको समजून म्हशीची येणी पकडून बायकोले विचारे. ज्या माणसाले म्हशीचं शेपूटन बायकोची येणी समजत नाही. डिफरन्स बिटवीन टेल ऑफ बफेलो अँड हेअर ऑफ वाईफ. तो माणूस काय जीवन बनवणार आहे. वंदनीय महाराज म्हणतात प्रथम पाया मानव वर्तन त्यास करावे उत्तम जतन. एकदा 30 वर्षाच्या अंदरचे तरुण पोरं बसलेले आहेत. माया डोळ्यात स्कॅनर बसवलेला आहे. 22 ते 23 पोरं आहेत पुऱ्या पेंडॉल मध्ये. जवान पोट्टे 35 वयोगटाच्या अंदरले फक्त 22 ते 23. या तरुण पोरांच्या जीवनामध्ये जर दारू नावाचं व्यसन आलं जीवन बर्बाद झालं समजून घे जा. ज्याच्या जीवनामध्ये तंबाखू आला. मी हजारो तरुण पोरांच्या पुढे बोलतो. मी तरुणांना सांगतो ज्या दिवशी तुमच्या जिंदगीत तुम्हाला तंबाखू देणारा मित्र भेटला समजून जा त्या दिवशी तुमच्या आयुष्याला चुना लागला. तंबाखूवाला मित्र तुम्हाला बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही. काऊन की त्याला पाहिजे सोबती. तो म्हणते अबे खाऊन तर पाय घेऊन तर पाय जाऊन तर पाय असं म्हणणारा दोस्त तरुण पोराचं आयुष्य बर्बाद करते. महाराज म्हणतात प्रथम पाया मानव वर्तन. पहिले हे जीवन निरोगी बनलं पाहिजे. व्यसनापासून माणूस दूर असला पाहिजे. आणि तुमची आणि चंद्रपूर जिल्ह्याची बॉर्डर लागून आहे बरोबर आहे. या बॉर्डर मुळे तुमच्या इकडे एक प्रॉब्लेम झाला. या पुऱ्या तालुक्यामध्ये जसं चंद्रपूर जिल्ह्यात खर्रा घोट्याच्या मशीन आणल्या एक मिनिट त्या हॉर्स पॉवरच्या ते मशीन आणल्या खर्रा घोट्याच्या. ते खर्ऱ्याचं व्यसन तुमच्या इकडे आलं आणि एकटंच नाही आलं माणसाईलेच नाही लागलं. तुमचे पती पत्नीमध्ये खूप चांगले संबंध आहेत. नवरा एकटा खर्रा खात नाही. त्यानं खर्रा आणला तर तो बायकोले म्हणते खात गावं जरासा आणि ते म्हणते तुमचा मान कसा मोळावा आता द्या जरासा. घरामध्ये खर्रा शिरला आणि ज्याच्या घरामध्ये व्यसन आलं माय बापाले व्यसन लागलं पोट्ट आपोआप व्यसनी बनते. इथं बसलेले लोक आहेत. ग्रामगीतेचं प्रॅक्टिकल सांगतो तुम्हाला 40 सेकंदामध्ये. इथं बसलेला एक माणूस असा हात वर करा की ज्याला एकही शिवी देता येत नाही. अशिंत हात वर करा. बायाईपैकी आमच्याजवळ तर 3-4 रंगाच्या आहेत म्हणा. बायाईले कोणत्या द्यायच्या माणसाईले कोणत्या द्यायच्या. एवढ्या मोठ्या पेंडॉल मध्ये रोशन भाऊ 40,000 लोक असतील ना. माझी नजर कमजोर आहे जराशी. लय पब्लिक दिसून राहिली. एवढे मोठे लोक तर काहीच नसतात मा कीर्तनात. जीव घायभरून राहिला माझ्या. हे एवढे लोक बसलेले आहेत. एक माणूस असा आहे का या स्टेज पासून तिकडे एकही शिवी देता येत नाही आहे. या स्टेजवर आहे का कोणी. तुम्हालाही जमते का. येईलही येते. तुम्हालाही येतात शिव्या येईलही येतात. ज्यानं प्रश्न विचारला त्यालाही येतात कामापुरत्या. हे शिव्या कोण्या शाळेत शिकले तुम्ही. कोण्या दिवशी मास्तरनं असं म्हटलं काय वणीच्या हायस्कूलच्या टुडे वी हॅव लर्न अबाउट गावरान शिव्या.
आज आपला सगळा अभ्यासक्रम संपला. आपण शिव्या देणे शिकूया. शहरातल्या माणसाला कशा शिव्या द्यायच्या शिकलो काय नाही. मग शिव्या पाठ कुठून गेल्या तुम्ही? कोण्या माणसानं पुस्तक घेतलं काय असं गावरान शिव्या गावरान शिव्या गावरान शिव्या पाठांतर केलं काय? शिव्या शिकला कुठून माणूस? याचं उत्तर ग्रामगीतेत लिहिलं माझ्या राष्ट्रसंतांनी. वाईटाकडे सहज प्रवृत्ती, अनेक प्रलोभने दृष्टाची या हाती, आम्र तरु मेहनतीनेही न जगती, गवत वाढे न फिरता. महाराज म्हणतात शिव्या शिकायला जायची गरज नाही आहे. वाईट गोष्टी माणूस आपोआप शिकते. शिव्या बिना पाठांतराच्या देता येतात, पण ग्रामगीतेच्या ओव्या मात्र वाचून वाचून पाठ करावा लागतात. आणि ह्या शिव्या मायबापाजवळून लेकरं शिकले. म्हणून घरातल्या आई वडिलांना जर आपले पोरं निर्व्यसनी पाहिजे असतील तर मायबापानं सुद्धा निर्व्यसनी राहिलं पाहिजे. माझ्या खिशातलं नाही, जगद्गुरु तुकाराम महाराजचं प्रमाण आहे. लेकरासी दोष देवो निया